हॉकी इंडियानं काल हॉकी इंडिया लीगच्या 2025-26 या हंगामासाठीच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेचं वेळापत्रक घोषित केलं आहे। त्यानुसार महिलांची हॉकी स्पर्धा 28 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत रांची इथं, तर पुरुषांची स्पर्धा 3 ते 26 जानेवारी दरम्यान चेन्नई आणि भुवनेश्वर आणि रांची अशा 3 ठिकाणी होणार आहे। काल एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा मंत्री सुदैव कुमार यांनी स्पर्धेचं वेळापत्रक आणि लोगो प्रसिद्ध केलं। रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स क्रीडा चषक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी काल भारतानं 6 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची भरघोस कमाई केली आहे। बॅडमिंटन चीनमधल्या चेंगडू इथं सुरू असलेल्या 17 आणि 15 वर्षाखालील बॅडमिंटन आशिया स्पर्धेमध्ये भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे। 17 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेमध्ये दीक्षा सुधाकर आणि लक्षा राजेश या दोघींनीही अंतिम फेरीत प्रवेश केला असून या फेरीत दोघे परस्परांसमोर खेळणार आहेत। यामुळे भारताला किमान एक सुवर्ण पदकाची आता निश्चिती झाली आहे। सोबत रौप्य पदकही प्राप्त होणार आहे। याशिवाय 15 वर्षाखालील शायना मनिमुथीनं अंतिम फेरी गाठली असून अंतिम फेरीमध्ये तिचा सामना जपानच्या प्रतिस्पर्ध्यासोबत होईल। 17 वर्षाखालील मिश्र स्पर्धेमध्ये आणि 17 वर्षाखालील मुलांच्या एकेरी स्पर्धेतील भारताचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं असून स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 5 पदकांची कमाई केली असून आणखी किमान 2 पदकं मिळण्याची आता शाश्वती आहे। क्रिकेट भारतात सुरू असलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज 2 सामने होणार आहेत। पहिला सामना विशाखापट्टणम इथं सकाळी 11 वाजता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान, तर दुसरा सामना मुंबईत 3 वाजता भारत आणि बांगलादेश यांच्यात नवी मुंबई इथं होणार आहे। स्पर्धेतले हे साखळी सामने असून 29 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात, तर दुसरा सामना 30 ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे। विश्वचषकाचा अंतिम सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी इथं झालेल्या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 9 गडी राखून शानदार विजय मिळवला। या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर या दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 47व्या षटकामध्ये 236 धावांमध्ये संपला। 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीनं दुसऱ्या गड्यासाठी नाबाद 168 धावांची भागीदारी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला। रोहित शर्मानं नाबाद 121 धावा करत आपल्या कारकिर्दीतलं 50वे शतक झळकावलं, तर विराट कोहलीनं दमदार पुनरागमन करत नाबाद 74 धावा केल्या। या खेळीसह विराट कोहलीनं आणखीन एक विक्रम आपल्या नावावर केला असून तो आता एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे। त्याच्या नावावर आता 14,235 धावा झाल्या असून तो फक्त आता सचिन तेंडुलकरच्याच मागे आहे। या मालिकेनंतर दोन्ही संघादरम्यान 29 ऑक्टोबरपासून T20 सामन्यांची मालिकाही सुरू होणार आहे।